कृष्णा नदी पात्रात 16 दिवसापासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला। सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील पद्माळ स्मशानभूमी शेजारील कृष्णा नदी पात्रात 16 दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। मैताचे नाव धोंडीराम दत्तू पाटील, वय वर्ष 85, राहणारे कवटेपिरान असे असून ते बेपत्ता झाल्याची नोंद यापूर्वी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती। या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला दिल्यानंतर पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सांगली ग्रामीण पोलीस व स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या अथक प्रयत्नातून नदी पात्रातील कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सुरक्षितरित्या बाहेर काढून पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला। त्यानंतर नातेवाईकांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे। बचाव कार्यात सहभागी कमांडर कैलास वडर, महेश घवाणे, इर्शाद कवटेकर, सागर जाधव, आमिर नदाफ व स्वप्नील जाधव। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी सतीश भादुले यांचा रिपोर्ट। पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत असलेले एक विश्वासार्ह नाव महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज। RNI रजिस्टर्ड महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांच्या धसा साप्ताहिक पेपरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घडामोडी आणि मीडियाद्वारे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी। राजकारण, समाज, शिक्षण, व्यवसाय, क्रीडा तसेच स्थानिक बातम्यांचे अचूक आणि विश्वासार्ह कव्हरेज। मालक व संपादक श्री पियुष भाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होत असलेले पेपर व मीडिया। आजच आमचे मेंबर व्हा आणि महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज परिवारासोबत जोडा। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, बातमी खरी, विश्वास भारी।